लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वडनेर दुमाला ते विहितगाव शिवारात घराबाहेर खेळणाऱ्या एका 4 वर्षीय मुलावर गुरुवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास बिबट्यानं अचानक हल्ला केला। आपल्या लेकराची मानस बिबट्याच्या जबड्यात पकडून फरफटत नेत असताना पाहताच पित्यानं धाव घेत बिबट्याशी 4 हात केले। बिबट्यानं दोघांनाही 30 ते 40 फूट फरफटत नेले। अखेर बिबट्याच्या जबड्यातून बापानं लेकराला वाचवलं, मात्र मुलाच्या मानेला आणि डोक्याला गंभीर जखमा झालेल्या असून दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वडनेर दुमाला आणि विहितगाव शिवारातील एका डॉक्टरकडे प्रकाश चंदेरे कामाला असून गुरुवारी रात्री ते घरी असताना त्यांचा मुलगा ऋषिकेश घराबाहेर खेळत होता, त्यावेळी ही घटना घडली। या परिसरात वालदेवी नदीच्या किनारी उसाचं क्षेत्र अधिक असल्यानं तसेच हा परिसर दाट झाडीचा असल्यानं येथे बिबट्याचा कायमच वावर असतो। तर विहितगाव, वडनेर दुमाला, चाडेगाव, दाडेगाव, पिंपळगाव, खांब परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नागरिकांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे वनविभागानं त्वरित ठिकठिकाणी पिंजरे लावावेत, बिबट्यांना जेरबंद करून त्यांच्या मूळ अधिवासात त्यांना सोडावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। माझं नाव ऋतिक पवार आणि जो आता बिबट्याचा जो हल्ला केला त्या मुलावर मी त्याचा मामा, कारण आम्ही तिथं दोघं आम्ही सोबतच राहतो, त्याचे वडील आणि आम्ही एकत्रच काम करतो। तर झालेलं काय, मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि तो फार्म हाऊसवरती काम करतो। संध्याकाळच्या वेळेस तो ना दूध घालायला गेला, त्यानंतरून इकडनं आल्यानंतरून मुलं तिथे खेळत होते समोर गेटच्या मध्ये। तर गेटच्या मध्ये खेळत असताना त्याचे वडील पण तिथे समोर बसलेले होते आणि अचानक खेळता खेळता ना त्या मुलावरती बिबट्याने झडप घातली। ते झडप घातल्यानंतरून त्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नासाठी त्याच्या वडिलांनी त्या बिबट्याचे पाय पकडले। मुलाला थोडी इजा झालेली आहे, त्याच्या मानेजवळ लागलेलं आहे, डोक्याला मार लागलेला आहे त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्या मुलाला वाचवलं खाली जाऊन अंधारावर। दरम्यान सध्या या जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।